हॅलो दोस्तों, नमस्कार. ट्रेड विथ पीपी चॅनल में तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, काल आपण ज्या लेवल्स आपण ड्रॉ केल्या होत्या, ही लेवल आणि ही लेवल, एक्झॅक्ट मार्केटने तिथेच तुम्हाला एक रिॲक्शन दिलेलं दिसते चांगली. आपण काल हे केलेले ॲनालिसिस की बाबा ज्यावेळी मार्केट ही लाईन ब्रेक करेल हो झोन, तर त्यावेळी मार्केटला तुम्हाला डायरेक्ट सपोर्ट 24,500लाच भेटणार आहे. तर तसंच झालं, आज मार्केट ह्याच लेवलला सस्टेन करत आहे. 24,500च्या लेवलला सस्टेन करता. एक सायकोलॉजिकल लेवल आणि दुसरी म्हणजे ऑप्शन चेनचा डाटा, जे दोन्ही पण सपोर्ट होता. जो ऑप्शन चेनचा डाटा तो ह्या 24,500च्या लाईनला सपोर्ट होता. तर मित्रांनो, पूर्णपणे आता मी पण सध्या बेअरिश झालो, कारण ह्या दोन कॅन्डल जे एक्झॅक्टली तुम्हाला दिसतात, तो हा व्हॅल्यूम पण तुम्हाला दिसतो. हालाकी आज व्हॅल्यूम कमी आहे, पण हा जो व्हॅल्यूम तुम्हाला दिसतो, तर ह्या व्हॅल्यूमनुसार तर निश्चितच मार्केटमध्ये पूर्णपणे निराशनाचं पुढच्या येणाऱ्या काही दिवसात दिसणार आहे. तर एक तर रेजिस्टन्स पाहिला तर आता हा झोनच मोठा रेजिस्टन्स असणार आहे मार्केटसाठी. किती भरपूर आता मेहनत करावी लागेल मार्केटला हा झोन ब्रेकआउट करण्यासाठी, कारण हा झोन फार इम्पॉर्टंट होता. की हे तेच मार्केटने जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे लगभग एक आठवडा किंवा तुम्ही इथून म्हणू शकता की ह्या झोनमध्येच क्लोजिंग, ह्या झोनच्या खालीच मार्केटनं क्लोजिंग दिली होती आणि इथून डायरेक्ट मार्केटने गॅपअप ओपन दिलं होतं आणि इझिली तो गॅप मार्केटनं फिल केला आणि तो ब्रेकडाऊन सुद्धा केला इझिली. त्यामुळे समजू शकता आता हा झोन किती महत्त्वाचा असणार आहे. 24,650 ते 24 म्हणजे 24,700मध्ये जो झोन असणार तो फार इम्पॉर्टंट असणार आहे येणाऱ्या काही दिवसाकरता. तर आता मार्केटची पुढची चाल काय असणार आहे की आता मार्केटची पुढची चाल असणार आहे, पहिला सपोर्ट असणार आहे मित्रांनो हा 24,400ला पहिला सपोर्ट असणार आहे आणि त्याच्याखाली सरळ 24,250 जी एक असणार आहे. 200 EMAची जी लाईन आहे ती एक सपोर्ट असणार आहे आणि 24,400ला जर मार्केट ब्रेकआउट झालं तर सरळ तुम्हाला 200 EMAचा सपोर्ट इथे तुम्हाला मिळणार आहे मार्केटमध्ये. ह्या ज्या दोन ह्या दोन लाईन ड्रॉ करू तुम्ही, 24,401 आणि 24,250 ह्या दोन लाईन आपल्याकरता असणार आहेत. येणाऱ्या काही दिवसाकरता हे सपोर्ट ॲज अ सपोर्ट म्हणून असणार आहेत. आणि रेजिस्टन्स जर पाहिला तर मार्केट आता सध्या तरी जोपर्यंत आता हा झोनच्या वरती निघू शकत नाही, ही जी ट्रेंड लाईन आहे आणि ह्या झोनच्या वरती हे दोन सपोर्ट रेजिस्टन्स आहेत. त्यामुळे ज्या इथं मार्केट येईल तर इथं पूर्णपणे बिकवालीचा आपण प्रयत्न केला पाहिजे ह्याच झोनमध्ये. जोपर्यंत हा झोन तोडून मार्केट वरती जात नाही तोपर्यंत कोणताही बाईंगचा प्लॅन नसणार आहे. तर हे झालं आपलं निफ्टी 50चं प्रिडिक्शन किंवा आपण केलेलं ॲनालिसिस. तर आता आपण पुढे जाऊ, आपण मार्केट न्यूज किंवा ॲनालिसिस पाहू. तर सुरुवात करूया बेल राईस इंडस्ट्रीज. त्यांची एक न्यूज आलेली आहे. तर कोणती न्यूज आलेली आहे की आता सध्या कंपनी कशात काम करते, तर ॲटो ॲन्सिलरीमध्ये काम करते. जे म्हणजे काही पार्ट्स बनवायचे आहेत ॲटो ॲन्सिलरीमध्येच कंपनी काम करते. मग तीच कंपनी आता कुठे शिफ्ट करणार आहेत, शिफ्ट म्हणजे एक्सपांड करणार आहेत त्यांचा बिझनेस कुठे, डिफेन्स एरोस्पेस विथ न्यू सबसिडरी. नवीन कंपनी तयार करणार आहेत आणि त्या सबसिडरी थ्रू त्यांनी कशात काम करणार आहेत, डिफेन्स सेक्टरमध्ये. जे की एक म्हणजे ताजा म्हणजे अजून चर्चेतला जो सेक्टर आहे तो म्हणजे डिफेन्स सेक्टर नेहमीच राहणार आहे येणारे काही 4-5 वर्ष. कारण आता तरी मेक इन इंडिया चालू आहे. आता 2.0 म्हणजे एक्सपोर्ट टू अदर कंट्री चालू होणार आहे बिझनेस हा, ज्यामुळे तुम्ही HLसाठी बघू शकता. BLमध्ये जे बाहेरून त्यांना चांगल्याच ऑर्डर्स येत आहेत, त्यामुळे तिथे कंपनी काम करताना दिसणार आहे. मला वाटते आत्ताच यांचा IPO वगैरे रिलीज झाला असेल काही दिवसापूर्वी, म्हणजे काही महिन्यापूर्वी. तर त्यामध्ये कंपनीने चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. 6 महिने 5 वर्ष नाही वाटते झालेला आहे. 5 वर्षाचा तर इथे दाखवते. तर इथे 5 वर्षाचा रिटर्न दाखवते, 43% कंपनीचा रिटर्न दाखवते. तर पुढची कंपनी आपण पाहूया नॅल्को. तर मेटल सेक्टरमधली माझी फेवरेट कंपनी आहे ती म्हणजे नॅल्को. कारण का त्यांची जर तुम्ही बॅलन्स शीट पाहिली तर एकदम स्ट्रॉंग बॅलन्स शीट आहे, त्यामुळेच आपल्याला ही नॅल्को आवडते. तर त्यांचा काय प्लॅन, एक स्ट्रॅटेजिक एक्सपान्शन आहे. 30,000 करोडचा त्यांनी इन्व्हेस्टमेंट करणार आहेत कुठे, ऑस्ट्रेलिया लिथियम प्रोजेक्ट पार्टिसिपेशन. तर ऑस्ट्रेलिया म्हणजे तिथे त्यांचा लिथियम प्रोजेक्ट पार्टिसिपेशनमध्ये त्यांचं तिथे नवीन एक्सपान्शन करणार आहेत. तर कंपनीमध्ये काय काय तिथे प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांनी, तर ते आपण पाहूया. पुढच्या 4-5 वर्षाकरता त्यांचा ते एक्सपांडचा प्लॅन असणार आहे. त्यामध्ये त्यांनी 9,60,000 टन्स. तर इथं कोणती कॅपॅसिटी आहे, बॉक्साईट कॅपॅसिटी 3.50 मिलियन टन्स ॲन्युअली, एक्सपांडिंग ॲल्युमिनियम रिफायनिंग कॅपॅसिटी ओव्हर 3.110 मेट्रिक टन. आणि असे जवळपास यांचे काय तुम्ही ते पाहू शकता. जरा मी रीड केलेलं नाही, पण तुम्हाला न्यूज तुमच्यासमोर ठेवलेली आहे. हे तुम्ही न्यूज पाहू शकता किंवा कंपनीचं एक्सपान्शन प्लॅन चालू आहे. तर त्यानंतर आपण कंपनीचा ओव्हरव्ह्यू पाहूया कशी आहे कंपनी. तर कंपनीचा गेल्या 5 वर्षातला रिटर्न एकदम धमाकेदार आहे. ही पण कंपनी आहे ती आहे म्हणजे
मेटल सेक्टरमधली कंपनी आहे. तर कंपनीने जवळपास 5 वर्षात 392% रिटर्न दिलेला आहे, जी चांगली गोष्ट आहे. आणि 1 वर्षात पण ॲज ॲक्सेप्ट निफ्टीप्रमाणे यांनी रिटर्न दिलेला आहे. गेल्या 4 महिन्यात फक्त 4% रिटर्न दिलेला आहे. तर कंपनीवर तुम्ही ॲनालिसिस करू शकता. तर पुढचा पॉईंट आहे कोणता? HLE ग्लासकोट. HLE ग्लासकोटवरती आहे. HLE ग्लासकोट ॲक्वायर्स ओमेराज JMH ॲसेट 2.75 युरो मिलियन. म्हणजे कंपनीने एक्सपांड इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिन्युएबल एनर्जी मार्केट्स. कंपनीने एक ॲक्वायर केलेले आहे. ही कंपनी ॲसेट्स आहे त्यामध्ये किती 2.75 युरो मिलियन्समध्ये युरोमध्ये आहे. आज 1 युरोची किंमत जवळपास 100-102च्या आसपास आहे. डॉलरची किंमत आपली 87.66 वगैरे चालू आहे. पण आता जे युरोमध्ये पाहिला तर 101-102 रुपये चालू आहे. तर कंपनीने कुठे ॲक्विजिशन केलं आहे. HLE ग्लासकोट फार आधीपासून माझ्या रडारवरती आहे. आपण जर पाहू शकता की कंपनीने जवळपास 1 वर्षात आत्ता रिटर्न चांगला दिला आणि कंपनी जर तुम्ही चार्ट पाहिला तर तुम्हाला पूर्णपणे समजून येईल कंपनी कशा ह्याच्यात होती. पण गेल्या 6 महिन्यात कंपनीने जो रिटर्न दिलेला आहे फार चांगला रिटर्न दिलेला आहे. तुम्ही HLE ग्लास इथंच दिसते बघा, तुम्हाला रिझल्ट दिसेल तुम्हाला तर 1 इयरचा. बघा कसा कंपनी वन साईड म्हणजे ही दिली होती 200, जवळपास 50% कंपनी डिस्काउंटवरती होती टॉपपासून त्यांच्या. झाला की टॉप पण वरती होता त्यांचा. पण आता इथून पुढे पण कंपनीने ॲक्विजिशन वगैरे रिझल्ट वगैरे चांगला पेश केलेला आहे. आणि कंपनी चांगलं काम करत आहे की ॲक्विजिशन करत आहे आणि एक्सपान्स टू इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिन्युएबल मार्केट. रिन्युएबल एनर्जी मार्केटमध्ये कंपनी त्यांचं एक्सपान्शन करत आहे. त्यानंतर सोसायटी जनरल ॲक्वायर 72 crores स्टॅक इन RBL बँक थ्रू द बल्क डील. आता बल्क डीलमध्ये ही जी कंपनी आहे सोसायटी जनरल, हा एक इटालियन वर्ड आहे, याचा अर्थ सोसायटी जनरल. तर ही फ्रेंच कंपनी आहे, इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे फ्रेंचची, ज्यांनी की RBLमध्ये 79 करोडची एक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे थ्रू बल्क डील. जवळपास त्यांनी मला वाटते 31 लाख शेअर्स त्यांनी ॲक्प्रॉझिटमधली 79 करोडला त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट बाईंग केलेली आहे. तर हे कंपनी पण आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बाबा कोणती कंपनी इन्व्हेस्टमेंट करते कोणती नाही, अशा न्यूजमध्ये वरती आपलं लक्ष ठेवणं गरजेचं असतं. तर कंपनीचा रिटर्न तुम्ही पाहू शकता. इथं गेल्या काही वर्षात कंपनीनं फक्त 5 वर्षात फक्त 19% रिटर्न, 1 वर्षात 10% रिटर्न आणि गेल्या 6 महिन्यात 58% रिटर्न. गेल्या 6 महिन्याचा रिटर्न तसा चांगला दाखवत आहे, पण 5 वर्षाचा रिटर्न पूर्णपणे कंपनी निराशण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे ते लेमन ट्री हॉटेल. तर लेमन ट्री हॉटेलमध्ये तुम्ही पाहू शकता, काल आपण दरवेळेस न्यूज पाहत आहोत कोणते ना कोणती हॉटेल कंपनी काहीतरी ॲक्विजिशन करते, कुठेतरी नवीन त्यांचा ओपनिंग करत आहे. तर त्याचाच आज लेमन ट्री हॉटेल एक्सपांड्स फुटप्रिंट्स विथ न्यू 98 रूम प्रॉपर्टी इन डेहराडून, जो की हे तुम्हाला प्राईम लोकेशन पाहायला मिळतं तुम्हाला डेहराडून उत्तराखंडमध्ये. जी देवांची भूमी आहे उत्तराखंड, तिथे तुम्हाला डेहराडूनमध्ये तुम्हाला एक चांगला त्यांनी एक्सपान्शन 98 रूमची प्रॉपर्टी त्यांनी डेव्हलप करणार आहेत. एक चांगली गोष्ट आहे. कंपनीला येणाऱ्या काही आता समजा तो पैसा तुम्हाला एक एक्सपान्शनमध्ये दिसेल, बॅलन्स शीटवरती त्याचा परिणाम दिसेल, पण येणाऱ्या काही येणाऱ्या 2-3 वर्षात त्याचा रेव्हेन्यूवरती तुम्हाला चांगलाच फरक दिसणार. कारण डेहराडूनसारख्या ठिकाणी जर तुम्ही तिथं हे करत असाल तर तुम्हाला एक नक्कीच त्याचा फायदा होणार आहे की बुकिंग वगैरे ॲडव्हान्स बुकिंगच्या थ्रू पैसे जे तुम्हाला मिळणार आहेत ते रेव्हेन्यूमध्ये तुम्हाला किंवा मार्जिन्समध्ये तुम्हाला चांगला सुधार तिथे पाहायला मिळणार आहे. तर हे झाले मित्रांनो आपण आजचे केलेले मार्केट ॲनालिसिस आणि काही जे न्यूज आहेत 5-7 न्यूज ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर निफ्टी 50चं पण आपण प्रिडिक्शन केलेलं आहे. तर सध्या तर आपण पूर्णपणे बेअरिश आहे मार्केटमध्ये. जोपर्यंत शॉर्ट कव्हरिंग होत नाही तोपर्यंत, एकदा का शॉर्ट कव्हरिंग झाले की मार्केटला सपोर्ट येतो आणि तिथूनच मार्केटला एक चांगली दिशा मिळू शकते. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.